मित्रांनो, सर्वांना माझा मानाचा रामराम। माझं उपोषण म्हणजे केवळ स्टंटबाजी नाही मित्रांनो, मी सातत्याने 1.5 ते 2 वर्ष झालं पाठपुरावा करत आहे। त्या पाठपुराव्याला कसल्याच प्रकारचा अधिकारी रिस्पॉन्स न दिल्यामुळे जिवंत अंता जी होती माझी ते पोलीस प्रशासनाचे पाठीमागे राहून हे प्रशासन चालत आहे। म्हणजेच की गट विकास अधिकारी, तहसीलदार साहेब, उपजिल्हा अधिकारी यांनी त्यांच्यावरती जबाबदाऱ्या सोपवितात आणि निश्चितपणे राहतात। आज मी गट विकास अधिकाऱ्यांना कॉल केलो, तहसीलदार यांना कॉल केलो, त्यांनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेले आहे। भरत सूर्यवंशी साहेब देगलूरचे तहसीलदार आणि उपजिल्हा अधिकारी यांना सुद्धा कॉल केलेला आहे। कसल्याच प्रकारचा अधिकारी रिस्पॉन्स देत नाही। अधिकारी रिस्पॉन्स न दिल्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसतात नाही तर आंदोलन देखील करतात। आणि केवळ जर हे तात्काळ प्रशासन दखल नाही घेतली तर मी टावरवरती जाऊन आंदोलन करणार। कोणामुळं तर देगलूरचे गट विकास अधिकारी, देगलूरचे भरत सूर्यवंशी तहसीलदार साहेब, देगलूरचे उपजिल्हा अधिकारी आणि यांनी पोलिसांना पाठवून त्यांनी फक्त निवांत राहण्याचं काम करत आहेत। परंतु त्यांना माझ्या जीवितास काही झाल्यास त्यांना हे चित्र भोगावे लागणार आहेत आणि येत्या काही दिवसात तुम्हाला समजणार आहे। मित्रांनो, हे आमदार साहेब देगलूरचे अमेरिकेत जाऊन स्टंटबाजी करतात, ही असते स्टंटबाजी। आणि पेपरात पेपरात जाहिरात करतात, ही असते स्टंटबाजी। त्यांच्या गावातला त्यांनी विकास केला नाही, मग त्यांनी देगलूर तालुक्यातला मुळात विकास केला नाही, मग त्यांनी अमेरिकेत जाऊन कोणता काय असं शिक्षण घेऊन येणार आहे का? त्यासाठी मुळात हे सर्व अधिकारी आणि सर्व म्हणजे आमदार हे सर्वजण स्वतःच्या फायद्यासाठी आहेत, जनतेच्या फायद्यासाठी नाहीत। बऱ्याच गावात 358 ग्रामपंचायतींना नांदेड जिल्ह्यामध्ये स्मशानभूमी नाही। जर स्मशानभूमी आहे तर त्या ठिकाणी व्यवस्था नाही, अशी ही अवस्था नांदेड जिल्ह्याची आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला माहितीच आहे की खासदार साहेब 2 खासदार 3 खासदार ह्या नांदेड जिल्ह्याला लाभून अशी अवस्था या देगलूर तालुक्याची आहे। आणि हे सर्वजण कोणाच्या पाठिंब्यामुळे आहेत? हे अधिकारी, ह्या अधिकाऱ्यांना खासदार आमदारचा जर भीती राहिली असती तर हे खासदार आमदार तात्काळ प्रत्येक कार्यकर्त्याला मदत केली असती, प्रत्येक अधिकाऱ्याच्या निवेदनाला लगेच सहमत दिली असती। पण हे अधिकारी त्यांच्याच तालमीतले असल्यामुळं हे कोणीच कोणाला भेट नाहीत आणि यांना कोणाला